लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, करीतसे खंड दुश्चिन्हांचा. चतुर्थ आयुधे शोभताती हाती, भक्ताला रक्षिसी निरंतर. भव्य रूप तुझे उंदीर वाहना, नमन चरणा करीतसे. तुझे नाम घेता दोष जळताती, कळी काळ कापती तुझ्या नामे. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, मुके बोलतील वेद घोष. ऋण झुण पायी वाजताती वाळे, थोड कमी ऐकूनी भुलले मन माझे. भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना, नमन चरणा करीतसे. नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती, वर्णितसे कीर्ती कृष्णजीची. चतुर्थ आयुधे शोभताती हाती, भक्ताला रक्षिती निरंतर. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने, पांडुरंग प्रकाशाय श्रीविठ्ठलाय नमो नमः. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने, श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी. तया आठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता, बहुसा निळा पावला वर्महाता. आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत, आवाज कमी करा थोडासा, पंढरीश परमात्म्याच्या आणि सकल संतांच्या चरणावरती मंगलाचरणालाच अभिवादन करून, डोंगरगण या पवित्र मातीमध्ये नाथगडाच्या चरण सान्निध्यात परमश्रद्धेय परमादरणीय गुरुवर्य प्रज्ञाप्रभात सूर्य विद्वत्वरेण्य सकल शास्त्र कोविद धर्मपरायण संस्कृत शास्त्री संगीत विशारद वेदांत आचार्य असे माझे परम मार्गदर्शक श्री पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या या पवित्र स्थानामध्ये मला कीर्तनाची संधी याही पूर्वी आणि आत्ताही वर्तमान काळामध्ये आपण उपलब्ध करून दिली. गेल्या कीर्तन सेवेला शिवा पहिलवान भिस्तबाग नाक्याचा आणि प्रशांत भालेकर हे दोघंजण मला इथे कीर्तन सेवेसाठी घेऊन आले होते. तेव्हा जरा लवकर आल्यामुळं सगळा आश्रम, गुरुकुल, संस्था, मठ, मंदिर मला ऑब्झर्व करता आलं. परंतु ओंकार महाराजांना तुम्ही विचारा, मुळशीपासून ते आळंदीपर्यंत आणि आळंदीपासून शिखरापूर, रांजणगाव ओलांडून येईपर्यंत प्रवासात प्रचंड वेळ लागतो. गाड्या खूप झाल्यात, रस्ते कमी पडत आहेत आणि मला प्रचंड दडपण होतं की शिस्तीचा अभाव आपल्या हाताने होता कामा नये. म्हणून शेवटी ड्रायव्हरला मी सांगितलं, 120ची स्पीड लाव, तू आणि मी दोघंही गेलो तरी चालेल कीर्तनाला. त्याचं कारण आहे, त्यांनी लग्न केलं नाही, मी संन्यास घेतला. त्यामुळं मरण माझे मरून गेले, मज केले आमर. त्यामुळं मृत्यूच्या भयाला न भिणे या प्रकरणाला सांभाळत मी इथपर्यंत आलो. आणि मी माझी भावना व्यक्त करतो, ते लेकरं कोणाचे ते आयांना म्हणावं सांभाळा, अनाथ असले तर मला द्या, कारण मला होणार नाहीत.
आणि हे आहे ते सांभाळता येतील असं होऊन जाईल. मी एक नवीन मराठी सिनेमा काढणार आहे थोड्याच दिवसात. आयांनो लेकरं सांभाळा. मला त्यांना, आम्ही शिस्तप्रिय जीवन जगलेली माणसं आहेत. पखावाजाचा ब्लास्ट होणारा आवाज, गायकांचा कर्कशपणा, प्रमाणात ओशाळणं, किंचाळ्या फोडणं, समोरचे ऑडियन्स श्रोते श्रवण करणारेत ते प्रसन्न नसणं, मंडपात टापटिपीचा अभाव असणं, हे कदाचित आमचा तो दोष माना, पण ते सहन होत नाही. मी आज इथे आलो. नाशिकचा त्रिंबकचा कुंभमेळा 2027ला होणार आहे. तो माझ्या दृष्टीनं, माझ्या परमभाग्यानं डोंगरगण या पवित्र मातीत जंगले शास्त्रींच्या दरबारातला हा महाकुंभ आहे अशी माझी घोषणा आहे. परप्रांतातल्या साधू समाजाचे पंडाल कुंभमेळ्यात जेवढ्या टापटिपीचे लागतात, गुजरात, UP, MP, एवढं पवित्र प्रांगण आहे. अशा पवित्र प्रांगणात महाराज लोकांना, मठाला, गडाला, आश्रमाला जागा चिकार आहेत. पण डेव्हलपमेंटचा आणि टापटिपीचा दुसरं प्रकरण सांगतो, पावित्र्याचा प्रचंड अभाव आहे. गेल्या चक्रेत मी पाहिलं होतं की तोंड धुण्यासाठी आणि हात वॉश करण्यासाठी गेलं तर बेसिनजवळ एक एक डांबराची गोळी मांडलेली होती आणि एक नॅपकिन स्वच्छ, एकदम हाय क्लास सुविधा, एवढ्या खुर्च्या मांडल्यात. आल्या आल्याच मन असं प्रसन्न होतं. वक्ता विद्वान की कमी विद्वान यापेक्षा मंडपातलं वातावरण त्याला प्रसन्न करत असतं. मी शास्त्रींच्या समोर एक भाव नमूद करतो अमृत अनुभवातला. त्या काळातल्या प्रकांड विद्वान आणि कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांच्या समवेत चर्चा करताना धर्मसभेत शास्त्रचर्चा अवधार्य घाट मनकर्णिकेचा आहे आणि तीर्थकाशी आहे. तेव्हा चर्चा सुरू झाल्या आणि काही प्रकांड पद, क्रम, जटा, घन, माला, शिखा आणि ध्वज, वेदातले जे कोणी जाणकार आहेत, वैदिक मंत्रवेत्ते, तर त्यांना ही प्रकरण माहिती. तर ते सगळे क्रमपाठी घनपाठी होते आणि ते परिष्कार करताना संस्कृतात करायचे. आणि ज्ञानोबरायांचा अट्टास होता, ये मराठीयेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. त्याप्रमाणे माऊली तशा 56 भाषेच्या अभ्यासक, एक नाही, अनंत भाषेचा प्रभाव माऊलींच्या लिखाणात, वक्तृत्वात, वाणीत, पेशकारीत, ग्रंथचिंतनात, भावार्थ दीपिकेत दिसून स्पष्ट येतो. जगातल्या कुठल्या सारस्वताला ज्ञानोबरायांच्या समवेत तुलना लावता येत नाही. काही जरा वेल एज्युकेटेड जे बुवा आहेत आपल्यातले, डॉक्टरेट, डिलीट, LLM, लॉयर, इंजिनियर, प्राचार्य, कुलगुरू, PhD, हे थोडं शेक्सपियर, कास्मादी गार्डा, लॉंग फेलो, सॉक्रेटिस, न्यूटन यांची नावं घेतात. माझं जरा खंडन करतो, हे सगळे नावं ज्ञानोबराच्या पसायदानाच्या पासंगाला पुरत नाहीत, एवढे आपण मोठे. पसायदानावरचे प्रवचन मी त्रिंबकला तुमचे ऐकले, मला प्रसन्न वाटलं. साधक आश्रमानंतर चोखंदळपणाची टिप्पणी भाऊंच्याकडे ऐकायला मिळायची. गुरुवर्य वक्ते महाराज, श्रद्धेय तात्या विष्णू महाराज कोल्हापूरकर, विश्राम गुरुजी, यादव पाटलांचं घर कोल्हापूर, श्रद्धेय परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री सोनपेटकर, गोपाळ शास्त्री गोरे महाराज, एकनाथ महाराज दिगलूरकर, दंडी स्वामी आनंदाश्रम महाराज गोपाळपुरा, नंतर दिहूकर माऊली आणि आमचे गुरुवर्य कुंभार गुरुजी महाराज, आणि तिप्पटवाडीला साहेबराव काका ढेकळे होते विश्राम गुरुजींच्या कालखंडात. या जुन्या आठवणीत आता नवीन कीर्तनकार येतील, टाळ्या होतील, पण हे नाही मिळणार तुम्हा सगळ्यांना. म्हणून धन्य पुंडलिका बहु बरे केले. अमृत आणिले डोंगर गणा, आणि ते पण गणाला घेऊन गणाचं चिंतन करायचंय मला. आज
अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, पण स्वैराचार नसला पाहिजे. वक्ते बेभान झालेत, वक्ते ओशाळतायत, कीर्तनाचा दर्जा संपुष्टात येऊ पाहतोय. राजकारणात प्रदूषण आहे, धर्मकारणात प्रदूषण आहे, हवेत प्रदूषण आहे, प्रवासात गाड्यांच्या सायलेन्सरचं प्रदूषण आहे, स्वच्छ पीठ पाणी नाही प्रदूषण आहे, दूध निर्व्याज्य गावरान गाईचं नाही प्रदूषण आहे. हे सगळं मी समजतो, परंतु वारकरी संप्रदायात हे प्रदूषण जेव्हा येतं तेव्हा आमच्या डोळ्याला पाणी येणं काही पाप आहे असं वाटत नाही. मी लहवीतकारांच्याकडचं तुमचं सगळं कीर्तन 2 तास ऑनलाईन ऐकत होतो. एक शिस्तप्रियता. हे लोक आपल्याला बोलवतील न बोलवतील याच भूमिकेत आपण फिरतो. आवश्यकताच नाही तुम्ही बोलवावं आम्ही जगावं अशी आवश्यकता नाही. विश्वाचं भरण पोषण करणारा परमात्मा आम्हाला जन्माला घालत असताना तुमच्या तुकडेच्या अपेक्षा आम्ही का करावी ही स्पष्ट भूमिका आहे. मला आज जरा भरून येतंय, घैवरून येतंय. वयाने मला ते थोरलेत, मी कमी आहे 6 वर्षांनी, परंतु प्रकृती अस्वस्थता आहे. मला MRI केलाय, सोनोग्राफी केली आहे, चक्कर येतात गाडीतून उतरल्यानंतर, परंतु हे निमंत्रण टाळण्या इतपत माझी हिंमत नव्हती. कारण अमृत महोत्सवाच्या कालखंडात माझं येणं झालं नाही आणि अमृताविना अमृत महोत्सव होणं शक्य नाही. त्यामुळे त्या महोत्सवाचा आनंद मी या महोत्सवात घेतो आहे. अमृत जाईल तेव्हा महोत्सव. उत्सव वृद्धिंगत होणे, खालून वर येणे, विकसित होणे. चला काशीतल्या पंडितांची ज्ञानोबरायांच्या बरोबरची चर्चा सांगतो. मला ही आठवण झाली जुनी म्हणून मांडलं मी. म्हणाले संस्कृतात चर्चा करा. माऊली म्हणाले सहज होऊन जाईल. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्मात ही काव्य मधुरम तस्मात दपी सुभाषितम. या भाषेत बोलतो, पंडितांना ती भाषा लागती. सुरुवात झाली चर्चेला. ज्ञानोबरायांचा दिग्विजय झाला. ज्ञानोबरायांना पुष्पगुच्छ, त्या काळात गुलाबांच्या माळा आणि एक भरजरी अशी विद्वत शाल, या शालीचं नाव आहे विद्वत शाल. विद्वानाला शोभते, कुणालाही नाही. ही विद्वत शाल माऊलींना घातली आणि तेच प्रॅक्टिकली चित्र प्रज्ञाचक्षु मधुराद्वैताचार्य गुलाबराव महाराजांनी रेखाटलं. आणि तीच प्रतिभा आणि मूर्ती आणि फोटो, तसबीर आणि चित्र जगतात माऊलींचं पूजेला आज तुम्हाला मला उपलब्ध आहे. भूमिका मी मांडतोय, जर आपण चिंतनाची भूमिका करू. ते म्हणाले अमृतानुभव 65 आणि ज्ञानदेवी तुम्ही जेव्हा लिहिली तेव्हा देशिकार लिहिणं केलं. उपनिषद, श्रुती, स्मृती, ब्रह्मसूत्र, गीता साग्र आढावा ज्ञानेश्वरीत आला. ज्ञानेश्वरीत काय नाही असं नाही, सर्व आलं. अमृतानुभवात तुमचं चिंतन ऐकताना तुम्ही फुलतात, खुलतात, डुलतात, डुलवतात आणि श्रोत्यांच्या अंतःकरणाला परतत्व स्पर्श करतात. ही तुमची कशी खासियत आहे? पंडितांचा प्रश्न आहे. पंडितांचा रघुयजु साम अथर्व 4 शाखेचे विद्वान आणि त्या काळातले 11व्या-12व्या शतकातले त्या पीठाचे मध्व, रामानुज, रामानंद, वल्लभ आणि शंकराचार्य, धर्मपंडित आणि आचार्य, आची चिनवतीच्या शास्त्रार्थम सगळे ज्ञाते ज्ञानोबराय मध्यस्थी बसलेले. हत्तीनीनी गळ्यात फुलांची माळा घेतली, ज्ञानोबरायांच्या गळ्यात घातली आणि वारकरी संप्रदायाचा 12व्या शतकात काशीत विजय झाला. मराठी मनुष्य, मराठी देशिकार लेणी करणारा संत किती प्रभावी असतो हे प्रामाण्याने या दृष्टांताने तुम्हाला स्पष्टाने डिटेक्ट होईल. इथपर्यंत विषय आला आपला. आता हे तुम्हाला कसं स्फूर्त आणि ही वाक्य रचना फेक सिद्धांत अबाधित अपसिद्धांत न करता हे शांभव अद्वैत, शंकरानुभूती, अद्वैत वेदांत हे कसं काय चलतं तुमचं? आपण ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती मांडणारे लोक आहेत आणि काही चिदाचा विलास मांडणारे लोक आहेत.
त्यांचं आपलं नातं काही जुळत नाही. म्हणजे ते बुवा आहेत, गंध आहे, वारी आहे, दिंडी आहे, माळ आहे, कपडे चांगले आहेत, मठ आहे मोठा आहे, पण मोठा आहे एवढंच फक्त. जे जाणकार आहेत त्यांना कळेल, जे मुडदाड आहेत ते प्रसाद घेऊन जा. स्वयंपाक भरपूर आहे, टापटीप आहे चांगली. मी फक्त स्पेशल माझ्या ओल्ड अँड गोल्ड माझ्या ज्येष्ठ गुरुबंधूंच्या साठी बोलतो आहे. विठ्ठल विठ्ठल आता ज्ञानोबाऱ्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांचा प्रभाव पंडितांच्या प्रती नीट ऐका आणि पुढे टाळ्या देणारा विषय, पण वाक्य नीट ऐकलं तर ते असे. माऊली म्हणाले, मी बोलतो, मी लिहितो, मी परतत्व स्पर्श करतो, हा तुमच्या सगळ्यांचा अंदाजच चुकीचा आहे. पंडितांना धक्का वाटला, कसं काय प्रकरण आहे म्हणे. हो, मी बोलतो, मी लिहितो, मी डुलवतो, डुलतो, हा तुमचा गैरसमज आहे. मग होतं कसं ते म्हणाले, असे दादांची माझ्यावर नितांत कृपा आहे. म्हणजे कोणाची? श्रीमन निवृत्ती नाथे ती ख्यातम दैवतम आश्रयेत. माझ्या गुरूंची माझ्यावर कृपा आहे. अंतःकरण कृपा, शास्त्र कृपा आणि गुरु कृपा. गुरु कृपा अत्यंत महत्वाची. गुरु कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही बरं नाही. स्वर द्या. विठ्ठल विठ्ठल इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदिना. संशयाची श्रेणी छेदिना. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदिना. संशयाची श्रेणी छेदिना. संशयाऊनी घोर आणि कपाप नाही थोर. ज्ञानोबा आहे. आता नामदेवरायांचं प्रमाण देतोय. वाचिता अध्यात्म जाणताही अर्थ. वाचिता अध्यात्म जाणताही अर्थ. वाचिता अध्यात्म जाणताही अर्थ. वाचिता अध्यात्म जाणताही अर्थ. गुरुविण व्यर्थ सर्व काही. गुरुविना व्यर्थ सर्व काही. गुरुविना व्यर्थ सर्व काही. आता शंकराचार्य सांगतो, क्रमाने प्रमाण देतो. विवेक चूडामणी. अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति. गुरो कृपालो कृपया वदई तत् विश्वेषु पादांबुज दीर्घ नौका. श्री गुरु कृपेचा अभाव असेल तर आईला तीरावून पहिलं तीरावर जाता येत नाही आणि जीवाचं कल्याण होत नाही. याकरता साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीनं विकसित असा कोणी श्री गुरु असावा, श्रुत्री असावा, कृपाळू असावा, ही आपली परंपरा आहे. पंडित बुवांना विचारा. मी पंडित महाराज क्षीरसागर, रामभाऊ काजळे आणि भाऊ आम्ही साधक आश्रमात गेलो होतो. भाऊंचा उत्सव होता आळंदीला. पांढरा अंगरखा शिवला, कोसल्याचा फेटा घेतला. अन्न भाऊंना घेऊन आम्ही साधक आश्रमात गेलो. पंडित निपाणीकर शास्त्री असताना मी आश्रमात जात असायचो. काही प्रत्याहार, काही शिकायला, सूत्र पाठ करायला, ती प्रत्याहार माहेश्वर आणि सूत्र, आणि आम्ही जायचो. तेव्हा हे दोघंही भाऊ लहान होते, चिदंबर महाराज आणि यशोधन महाराज. भारत गोपे, विष्णुबुवा सावकार, ही सगळी मंडळी, गुरुवर्य कुंभार गुरुजी, गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर, हे सांगायला भयाचं काय कारण आहे? जे आहे ते आहे. सगळे पाठाला जात होते. श्रोते हो, भाऊंची श्रद्धा अशी, दादांच्या समाधीजवळ गेल्यावर डोक्याचा पटका काढून पाऊण तास रडत होते. पाऊण तास माती घेतली, कपड्याला लावली. इथं बसायचे गुरुजी, इथं तात्या बसायचे, इथं यस्वात्या बसायच्या, इथं पाठ चालायचे. इथून आम्ही घडलो साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायण.
मी यासाठीच गैवरून गेलो की आज प्रसिद्ध खूप आहेत, सिद्ध कमीत. आज प्रसिद्ध खूप आहेत, विद्वानांचा अभाव आहे. कदाचित विद्वान खूप आहेत तर विनम्रतेचा अभाव आहे. काही कमालीचे विनम्र आहेत तर पारिभाषिक शब्द, शास्त्र चिंतनाचे लघु किंवा बृहत प्रस्थानत्रयाची भूमिका तयार नाही. मी फार शिकलो नाही, पण जे शिकलो तुमचं जे ऐकलं त्या त्या प्रसंगाला ॲक्युरेट, बिनचूक, अपसिद्धांत न होणारं कसं मांडता येईल याचा प्रयास तुमच्या सगळ्यांच्या कृपेने महाराष्ट्रात मी करतो. गुरुनिष्ठा, गुरु कृपालो कृपया वदयतात विश्वेशुपादांबुज दीर्घ नौका. माऊली म्हणाली गुरु कृपेचं पोषण आहे, त्यामुळे मला हे सगळं स्फूर्त. आणि पुढचं प्रकरण, हे पंडितांनो, मी बोलताना श्रोते माझ्या समोर महेश स्वरूप असतात, ते डुलायला लागतात. डुलले कारण गीतेचा श्रोता महेशच आहे, भगवान शंकरच आहे. श्रोता आहे म्हणून शंकर भाष्यात आद्य शंकराचार्य खुलून जातात, पण भगवद्गीतेला थांबतात. शंकर भाष्यात जेवढे खुलतेत आद्य आचार्य तेवढे गीतेच्या बाबतीत थांबून घेतात, आहे तसाच अर्थ प्रतिपादित करतात आणि पुढे चालत राहतात. त्यांना विचारलं असं प्रकरण का, ते म्हणाले गीतेचा मी फक्त श्रोता आहे, कळलं का? आणि भगवान परमात्मा प्रस्तुत करताय. भगवान परमात्मा प्रस्तुत करणारा असल्यामुळं भगवान परमात्म्याची पुरुषोत्तमाची भावना ज्ञानोबरायलाच कळती. त्याचं कारण आहे ते स्वतः पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तमानं लिहिलं, पुरुषोत्तमालाच डिटेल मांडता येईल. मी श्रोता आहे, मला मांडता येणार नाही. मात्र मी ते बोलताना प्रसन्न असतो, मी महेश स्वरूप आहे. तसं श्रोता आपल्यासमोर महेश स्वरूप आहे. आणि तुम्ही महेश स्वरूप सगळे मूर्तिमंत जेव्हा तुमच्या तेजोनिधी डोळ्यानं रिस्पेक्ट देता वक्त्याला, शब्दांना, श्रवणाला, अभिनयाला, चिंतनाला, प्रेझेंटेशनला, तेव्हा वक्ता खोलायला लागतो. यावर ज्ञानोबराय असं म्हणाले की कमल दल विकसित झालं आणि त्याच्या स्त्री केशरम पुकेशर आहे. म्हणजे केमिस्ट्री, बायोलॉजी आणि अजून काय, फिजिक्स, हा PCB ग्रुप आहे. त्या PCB ग्रुप ज्ञानोबरायांनी कसा सहज मांडलाय का, कमळावरी भ्रमर, पाये ठेवी त्या हळूवार, कुंचुंबेल केशर या शंका. मकरंद चाखण करणारा भुंगा येतो, ही ज्ञानी माणसाची लक्षण आहेत. तो चाकतो अध्याय 13 आणि परत जातो. मात्र मुळाला असलीला, तंतू मुळाजवळ, सोट मुळाजवळ राहणारा बेडूक मात्र आहे तसाच राहतो. ही भारतीयांची स्थिती आहे. बाहेरचे तत्वज्ञान घेऊन जातात, आफ्रिका, लंडन, फ्रान्स, पसायदानावर PhD करतात. ते मागणे ते एक यावर प्रकरण लिहित आहेत आणि आपले उदास आहेत. अन्यपंथ खूप वाढले आणि आपल्यावर त्यांचा प्रभाव व्हायला लागला. मी जरी संन्यास्त धर्म स्वीकारला तरी वैष्णव परंपरेला तडा जाईल असं वागणं मी कधी स्वीकारलं नाही. फक्त दुर्दैव आहे, प्राकृतिक अस्वस्थतेमुळं बसणं हे माझं पाप सोडलं तर बाकी माळ, गंध, वारी, उपासना आणि संतप्रस्थानत्रयावरची नितांत श्रद्धा कायम आहे. आता ऐका, सूर्यप्रकाशानं कमलदल जसं विकसित होतं आणि सुगंध दरवळतो आणि मदोन्मत्त हत्ती आला की डोलायला लागतो आणि भुंगे गुंजारव घालतात, तद्वत सूर्यकिरणानं कमळ विकसित होतं. तसं श्रोते तुम्ही माझे सूर्य आहात आणि तुमच्याकडनं येणारी जी ऊर्जा आहे ती मला प्रकाशित करते आणि त्यामुळं माझ्या अद्वैत वेदांताच्या, वारकरी परंपरेच्या, शांभवाद्वैताच्या तत्वज्ञानाचा कमल भाव विकसित होतो. ही टाळांची जागा होती, लक्षात, विकसित होतो. नामदेवराय ज्ञानोबरायांच्या शिष्य परंपरेतले. म्हणजे कसं, ज्ञानोबराय, मुक्ताबाईंना 2 शिष्य, चांगावटेश्वर, विसोबा खेचर, आणि विसोबा खेचरांचे शिष्य नामदेवराय. विल भाव्यांच्या महाराष्ट्र सारस्वतात एक संस्कृत श्लोक मी वाचला होता, मला आठवत नाही पण प्रयत्न करतो. ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा
तुकारामं तत्परम गुरुभक्तं नीलकंठम एतद आचार्य पंचमम. वारकरी संप्रदायाचे आपले हे 5 आचार्य प्रमुख लीडर आहेत. याच्या उपांगानं बाकीचे संत आहेत. ज्ञानदेव तुकाराम मध्यम पदलोपी समासात बाकीच्याचा अंतर्भाव आहेच की उपलक्षणानं सगळेच आलेत, कुणी सुटत नाही. हे 2 नावं घेतले की त्यातले सगळे आले. चला, वेळ कमी, अभंग फार मोठा निवडलाय. आज बुधवार आहे आणि बुधवार हा गणेशाला प्रिय असलेला वार आहे आणि शिवरात्री महोत्सवाचा हा उत्सव आहे. मग त्याच्याच कुटुंबातील एका सदस्याचं गुणवर्णन मी डोंगरगणला करावं अशी माझी भावना झाली. आणि मुळात आम्ही सगळे गाणपत्यच होतो, पण वारकरी कन्वर्ट झालो 1589ला. मोर्या गोसावी, वामन महाराज, लंबोदर स्वामी हे पिंपरी चिंचवडचे या कुळातला माझा पूर्ववंश. त्यामुळं आज बुधवार आहे तर गणेशाच्या संबंधाने तुमच्या समोर चर्चा करायची आहे. श्रद्धेय महाराज आहेत, पखावज वादक आहेत, टाळकरी उत्तम आहेत, साधू संत आहेत, विप्र आहेत, महात्मा आहेत, माता भगिनी आहेत, पत्रकार आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे. अतिशय टापटीप आहे. मी आता अभंगाकडे प्रवेश करतो. भारतीय तत्वज्ञानातल्या वैदिक परंपरेत 5 देवता प्रभाव आणि कॅबिनेट मानलेल्या आहेत. किती देवता? 5 देवता. सांगतो. गणानाम पती इति गणपती. वेळ कमी, आपल्याला लक्ष द्या. पहिला देव आहे गणपती. गण शब्दाचा अर्थ समूह, पती शब्दाचा अर्थ मालक. या जगतातल्या सगळ्या समूहाचा मालक, अधिपती तो आहे. बर, वेदवचन सांगतो. ही आमची तत्वज्ञानातली माणसं आहेत. नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्च ओ नमो, नमः सभाभ्यः ओ नमो. ऐका ऐका, गणपती कोण आहे? सभापती आहे. आजही लोकसभेत आणि राज्यसभेत जर सभापतीच्या मनात आलं तर कुठल्याही खासदाराला, म्हणजे इंडियन ऍक्ट पिनल कोडच्या संविधानाच्या घटनेप्रमाणे तो खासदाराला, मंत्र्याला सभापती घरी लावतो, कामकाज तहकूब करतो. ताकद कोणातही ती घटनेने कोणाला सांगितलेली आहे? सभापतीला. तसं सगळ्या देवांचे सभापती कोण आहेत? सरसेनापती कार्तिक स्वामी आहेत. नीट ऐका. सौर ऊर्जा प्रकल्प सूर्याचा आहे. महिला व बालकल्याण जगदंबेचे. पालकमंत्री पद भगवान विष्णू परमात्म्याचे. आणि माज आल्यावर निरोप देणं हे शंकराचं काम आहे. मराठी कळत नाही का तुम्हाला? कोण्याही क्षेत्रात माज आला की ती निरोप समारंभ करतात, हे काम आहे त्यांचं. आणि चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्य अजायता. मनाची देवता आहे चंद्र आणि गणपती ही देवता आहे सभापती. कोणती देवता आहे? तुम्ही असं मरगळल्यासारखं बसू नका, मस्त बसा. माझ दुखतंय तरी मी बोलतोय. सभापती देवता आहे. ही देवता प्रभावी देवता आहे आणि या देवतेला प्राधान्याने वर्णन केलंय. उपनिषद सांगतंय अभद्रानी कर्णांत वातैर ध्वनिते. हा देवाचा विषय असा आहे, अभद्र वार्ता कानावर येऊ देऊ नका. मग आमच्या दोघांचं म्हणणं संप्रदायात तेच आहे, अभद्रांचं ऐकू नका, कानाचं वाटोळ करू नका. भद्रं करणे भिशृणुयाम देवाहा. भद्र म्हणजे कल्याण करणारी वार्ता ऐका. मग त्यातही वार्ता 2 आहेत. एक तैलबिंदुवत आहे आणि एक जलबिंदुवत आहे. षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवेत् द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. षष्ठी आहे. कळलं का? मग कान चांगले असले पाहिजेत. याला प्रमाण देऊ का तुम्ही? तुम्ही ऐका रे कान म्हणा. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. हाला हाला हाला. तुम्ही ऐका रे कान कान. ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, सगळे हाला. माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे म्हणा म्हणा म्हणा. हो, डोळे तुम्ही घ्या रे सुख.
परिचित अभंग असा आहे, श्रवणांचे श्रवण घ्राणांचे जे घ्राण रसने गोडपण विठ्ठल माझा रसने गोडपण विठ्ठल माझा. म्हणून उपनिषद सांगते अभद्रा आणि कर्णांत वातैर ध्वनी ते गणपती बद्दल भद्रं करणे भी. आता दुसरा श्लोक सांगतो मुद्गल पुराणातला, वंदे हंतम श्री गणेशम विद्याश्री सुखदायकम विघ्ननाशाय कार्यादौ यौ देवैरपि पूजितः. पूर्वी ही देवता विघ्न करणारीच होती, परंतु सगळ्या देवांनी शंकराला पार्वतीला प्रार्थना केली, हात जोडले, यांना निर्विघ्नेश्वर करा, म्हणून गणपतीला पद झालं निर्विघ्नेश्वर अशी ती देवता आहे. याच्याबद्दल अनेक पुरावे. अजून एक पुराणातला श्लोक आहे, गणेश भागवत नावाचा ग्रंथ आहे आणि तो प्रकाशित झालाय मोरगाव वर्ण गणपती पीठातून. तर त्यात श्लोक असा आहे, यदा लंबोदर महांती सताम प्रत्युह संभवम तदा लंबे दया लंब लंबोदर पदांबुजम. त्यांचा आमचा असे एकदा एक सूत्र पकडलं की तोच धागा धरत प्रवास करायचा. गणपती गणपती गमत. एकदा सब्जेक्ट ठरला, टायटल ठरलं, विषय ठरला की अन्यत्र बरोबर करायची नाही. कोणाला आवडू न आवडू, बोलवू न बोलू, टाळकरी नाराज होऊ नाही तर झोपायला जाऊ, आपल्याला जे वाटन ते सांग. विठाल विठाल विठ्ठल 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 गणपती बद्दल तुम्हाला 4-5 पुरावे दिले. आद्य शंकराचार्यांना सुद्धा थांबवलं नाही. ते म्हणाले, मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम कलाधरावतम सकम विलासी लोक रक्षकम अनायकैक नायकम. आहा, जस जस भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम. असं धागी देणे दहा दीना दहा तीन असं असं हे गाणं शिकलेले ते विशारद आहेत. मी पण उपांत्य केलेलं आहे. मी गात नाही वाजवत नाही का, परवडत नाही. अरे म्हणजे असं मला स्वर लागत नाही, छातीत त्रास होतो आणि परवडत नाही म्हणजे मधुमेहामुळं हात अशक्त झाले. घिड नग धीर कीट अंतिर कीट स्वच्छ निघत नाही, त्यामुळं परवडत नाही. मी म्हणालो तुमची कोणाची पण अव्यवस्था होऊ नये अशी देवाला मी प्रार्थना करतो. शंकराचार्य सुद्धा भगवान गणेशाचं वर्णन करतात. सूरदासांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, ते म्हणाले, जय गणपति वंदन गजनायक तेरी छबियत है अति सुखदायक. जय गणपति वंदन गजनायक तू 4 भुजाधारी मस्तक सिंदूरी रूप निराला. जय गणपति वंदन गजनायक. तुलसीदास हे रामानंदी परंपरेतले श्री संप्रदाय द्वैती लोक हे राम आणि कृष्णाखेरीज मानणारे नाही, कट्टरपंथी. पण ते वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. गणपतीला प्रार्थना त्यांनी केली. माऊलिका थांबतील. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या हा आपला पाठ आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. ही परंपरा आपली आहे. सगळ्या संताला थांबवलं नाही. या देवतेला चिंतन मनन आणि भजन सेवा करण्यासाठी सगळेजण प्रवृत्त झाले. सगळेजण एक एक पुरावा देतो. चाले वद जाऊ कोणाला शरण. 4 तुकडे त्याचे आणि धिन धिन धा दिन त्रक धिन धागे तक आणि मग उठावणे चौपट तुमच्या मी कानावर घालून ठेवलं. प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराचिया सुता उमा शंकराचिया सुता शंकराचिया
सुता उमा शंकराचिया सुता चरणावरी ठेवू माथा चरणावरी ठेवू माथा चरणावरी ठेवू माथा चरणावरी ठेवू माथा साष्टांगे आता दंडवत 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 आता वंदू देव ब्राह्मण 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 नाचती थवे यादवांचे सखये बाये ग या ढंगातून घेतलंय नाही तर काही काही प्रमाण आपल्या हरिपाठात लाडाला आले ना वारकरी खेड्यापाड्यातल्या दिंड्या आणि ज्ञानदेवा परमान बर का शास्त्री त्यांना करंट दिला पाहिजे करंट मागून परमान काय वाटलं असं त्या माऊलीला एवढं मराठीत केलं आणि हे आम्हाला सांगतेत कीर्तन छान झाले पाहिजेत मला पाणी नेत जातो आधी कोण झालं? आपले वक्ते आबा म्हणले होते एकदा त्या म्हणे ब्रह्मकुमारी आणि मी ब्रह्मकुमार गावे गावे गीत ए पोऱ्या थाप टाक हा शुद्ध करून या चित्ता मजा असायची ही माणसं होणार नाही विठ्ठल नामदेवरायांचाच अभंग आहे प्रथम नमन करू गणनाथा गण नाथ शब्दाचा अर्थ आहे स्वामी नाथ शब्दाचा अर्थ मालक ऐकता का गणपती नाथ पंथातलाच आहे याला शंका आणि समाधान सांगतो हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथात चातुर्मासात मी रिकाम असतो दंडी संन्यासामुळे नदी ओलांडत नाही ग्रंथ वाचायला मिळतात अंडरलाईन करायची कीर्तनात कामाला येते ते श्लोक असा आहे गजाननं तमहं वंदे गजकंथड रूपिणं नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक मत्स्येंद्रनाथाच्या आदी शंकरानं पार्वतीच्या सल्लेनं क्षीरसागराच्या तीरावर गणेशाच्या कानात नाथपंथाचा आदेश मंत्र दिल्यामुळे गणपती सुद्धा गणनाथ असल्यामुळे प्रथम नमन करू गणनाथा अंडरलाईन गणनाथा चरणावरी ठेवू माथा आणि पुन्हा वर्तमान कालवाचक आहे आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोतेजन तया माझे दंडवत इथपर्यंत आपलं डिटेक्ट झालं तुकोबाराय सुद्धा थांबवले नाहीत मग ते म्हणाले नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत नाथरायांचा एक अभंग अपरिचित आहे नाथांच्या बाबतीत दोन अभंग परिचित आहेत एक अभंग आहे नाथ षष्टीला जेव्हा उत्सव भरतो पैठणला छबिना निघतो पालखी तेव्हा ते वंशज म्हणतात काळ लोळतो अंगणी देव घरी वाहे पाणी निळूबारांच्या गाथीत अभंग सापडत नाही पण परंपरेच्या चोपडीच्या वह्यात तो म्हणतात अजून एक अभंग आहे आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा जो निर्गुण निराभास तो अभंग आहे पण हा नाही पण ते वंशज म्हणतात आणि पैठणफाडाचे लोक म्हणतात तसा अपरिचित एक अभंग आहे नमन माझे गज वदना नमन माझे गज वदना नमन माझे गज वदना नमन माझे गज वदना सर्व भावे धरू चरणा
सर्व भावे धरू चरणा सर्व भावे धरू चरणा सर्व भावे धरू चरणा गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार करुणी हराचा कुमार करुणी हराचा कुमार नाव त्याचे लंबोदर नावाचे लंबोदर नाव त्याचे लंबोदर नावाचे लंबोदर मला ध्रुवपद आठवत नाही, खूप वर्षापूर्वी ऐकलेला अभंग आहे हा अभंग आहे. नाथराय गणपतीचं वर्णन करतात. अशा अनंत अभंग आहेत. पुरावा का दिला? या देवतेबद्दल मी चिंतन करतोय. नामदेवराय म्हणाले, लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड. विज्ञानाच्या दृष्टीनं प्रातिभाषिक सत्तेत, मिथ्या जगतात व्यावहारिक सत्तेमध्ये कोणाचं नाक जलमतात जर लांब आलं, जिव्हा वक्र आली, दात बाहेर आला, कान तुटलीला आला, तर लोक अभद्र मानतात त्याला, भीतात त्याला. मीडिया तंत्राला क्लिपा चालतात, बघा हे बाळ कसं जन्माला आलं. गणपतीच्या बाबतीत विकृती सोंडेची वाकडी असताना आणि पोट मोठा असताना याला सर्वांग सुंदर म्हणावं कसं? जसं आपल्याकडं पांडुरंगाबद्दल स्वरूप लक्षणं तटस्थ लक्षण मांडतात, तसं भगवान गणेशाचं मंगलाचरण करत असताना लंबोदरा तुझा शोभे शुडादंड आहे बरं का त्या याला गुगलला. पण त्या बाईला माहिती नाही, तिला अनुस्वार कळत नाही. गुगलवाली इंग्रजी बाई ना, तिला काय कळणार आहे? साधक आश्रमात एकदा अमेरिकेचे लोक आले होते आणि त्यांना ते म्हणले आता हेच आहे भोजनचा कार्यक्रम हाय. त्यांना ते भजनचं म्हणायचं होता, ते भोजन झालं. बाकीचे म्हणले चला पुंडली कवरदा, हे तुटून पडणारे प्राणी. बाकी काय, शब्द बदलला की अर्थ बदलतो. एक बोर्ड मी पाहिला, विद्या लयाकडे जाण्याचा मार्ग. मी संसारात असताना माझं पोरग मला तिथे शिकायला ठेवायचं होतं, पण बोर्ड पाहिल्यामुळं परत आणलं. कारण विद्या लयाकडे जाण्याचा मार्ग. आज अशी अवस्था आहे. अव्याकरण मधितम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम. रूप पाहता लोचणी की लोचनी, सुंदर ते ध्यान की ध्यान. अशी अवस्था आहे. कीर्तनकारांच्या कार्यशाळा घ्यायला पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल आणि पुन्हा एकदा विनम्रतेनं सांगतो, मी तुम्हा लोका एवढा विद्वान अजिबात नाही, पण जे मांडायचे ते स्वच्छ, कमी वेळेत, टापटिपीचं उच्चार, मांडणी, हृदयस्पर्शी, अबाधित अशा प्रकारची सेवा करावी ही परंपरा देवाने आपल्याला दिली आहे. लंबोदरा आता पोट मोठं आहे. पोट मोठं म्हणल्यावर आता आपल्या मेडिकल लाईन मध्ये पाहिलं तर हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यावर पोट मोठं होतं. एक मीठ प्रमाण वाढलं तर पोट मोठं होतं, किंवा पोट कधी कधी सगळं गिळल्यावरही मोठं होतं. चारा खा, गवत खा, सिमेंट खा, असं सगळं खाल्लं नेताही मोठा होतो, बुवाई मोठा होतो, पोटही मोठं होतं. माती खातात छोटी छोटी लेकरं, त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम होतो, पोट मोठे होतात. काही पिणारांच्या हातपायांच्या काड्या होतात आणि पोट त्याचं मोठं असतं. मग त्यालाही सुंदर म्हणावं, म्हणता येणार नाही त्याला सुंदर. पंचीकरण जर काढलं आपण फिजिक्स, तर कोणत्या कोणत्या इंद्रियात कोणती कोणती देवता आहे याबद्दल चिंतन आहे. तर गणपतीचं जे पोट आहे तो पृथ्वीचा क्षमा गुण आहे. कोणता गुण घेतलाय बोला? क्षमा गुण आहे. आणि पृथ्वी, धरित्री, मेदिनी, धरा, जमीन, प्लॉट, काळी माती, सहन शक्ती आणि शीलता तिच्या अंगी आहे. ती बघा पाप्यांनाही राहू देते बर का, पुण्यवंताला राहू देते, धर्मनिरपेक्षाला राहू देते आणि धर्म मानणाऱ्याला राहू देते. म्हणजे असे काही आहेत पाप्यातले पापे, पण त्याचं ओझ तिला जेव्हा होतं तेव्हा ती देवाला निमंत्रण देते. तोपर्यंत मात्र ती सगळ्यांना सांभाळते. समुद्र वसने देवी
पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शं क्षमस्व मे. ती धराधरित्री मेदिनी भगवंताची अर्धांगिनी म्हणून तो भगवंताचं नाव श्रीपती आहे. काल मी एक गवळण अपरिचित काल्याला घेतली होती. ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती. तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. श्री म्हणजे लक्ष्मीचा पती एक आणि धराधरित्रीचा पती दोन भाव आहेत. असे दोन भाव आहेत. तो परमात्मा त्या भूमीचा मालक आहे आणि त्या स्त्रीचं त्या जमिनीत एक गुण आहे, क्षमा नावाचा गुण आहे. गणपतीचं पोट क्षमाशील अशा प्रकारचं आहे. बघता कोण अपराध होऊ नयेत पण झाले तर परमात्मा क्षमा करतो. तो मोदक प्रिय अशा प्रकारचा आहे, क्षमा करतो. एखादी पोरगी नांदायला गेली, तिच्याकडनं काही चुकलं, सासू रागवली, राग बॅग भरली, गावाकडे आली. पोरीच्या आईने सांगितलं बाई का आली? म्हणली सासू मला फार बोलली, मला तिथे नांदायचं नाही. आईने बॅग भरली. दुसऱ्या दिवशी पोरीला नेऊन सोडलं आणि असा पदर पसरला आणि विहीनबाईला म्हणजे सासू पोरीच्या सासूला म्हणाली काही चुकलं असलं तर पदरात घ्या, पोटात घ्या. मग आता पोट फाडलं आणि अपराध आत टाकले असं होतंय का? बोला ना. एका विहिनीने दुसऱ्या विहिनीच्या पोटाची सर्जरी करून अपराध आत टाकण्यात आले. लोकाला वाच्यार्थ लक्षार्थ माहितीच होत नाही. एका पेटी वादकाला मी म्हणालो स्वर दे, त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. काय करावं आता मला सांगा. अपराध पोटात घे म्हणजे काय पोट फाडून आत टाकायचे का? मनाची व्यापकता करायची आहे, वैचारिक आयाम वाढवायचा आहे आणि पोटात ते सहन करायचंय असा त्याचा अर्थ आहे. पण लोक नको तसा अर्थ लावतात. एका पुरीला मी म्हणालो बाई मी संन्यास घेतलाय, मला वैष्णवाच्या घरचं चालतं, साधूच्या घरचं मला चालतं. विप्राकडेही चालतं, साधूच्या घरी काही दोष नाही. महाप्रसाद गोविंदे नाम ब्राह्मणे वैष्णवे. नैष्टिक ब्रह्मचर्य ज्यांनी पाळले तिथं दोष नसतो. रात्री मी जेवत नाही, मग आमच्याकडे काहीतरी घ्या. मला एक काम कर, मला उडदाचा पापड तळण्यापेक्षा भाजून दे, कारण की तळलेले अन्न आयुर्वेदात मृतप्राय मानलेले असतात. त्याच्यात काही व्हिटॅमिन सत्व शिल्लक राहत नाही, त्यामुळे भाजून दे. मुलगी MA BEd होती, तिने पापड हातात घेतले. महादेव महाराज राऊत यांचा मळा गाठला. ज्यांना कळलं नाही कीर्तन झालं मला विचार. तिने पापड हातात घेतले आणि ती भाजीत बसली. जागे राहा. तिला मी म्हणलं होतं पापड घेऊन भाजीत बैस. कीर्तन झालं, 1 वाजले. म्हणलं बाई पापड. पोरगी इकडं तिकडं पाहिली, ती CCTV कॅमेऱ्यात निघाली. मागलच्या बंगल्याच्या सीटीत ती भाजी मध्ये पापड घेऊन बसली. काय शिक्षणावरला करावा आता? विठ्ठल विठ्ठल. तसं पोटात घे म्हणजे सहन शक्ती वाढव. गणपती देवता सहनशील देवता असल्यामुळं त्याचं पोट मोठे. शास्त्री समोर कीर्तन करायचे, त्यामुळे मी सप्रामाण्यानी. आता तो प्रदीप मिश्रा साऱ्या चिठ्ठ्या वाचून दाखवतो तरी लोक त्याला जमतात. मग मी काही पाप केले आता मला सांगा? मी शास्त्रीकडे यायचंय ना, तर कीर्तन बेसिकली व्हायला पाहिजे. तस्योदरात समुत्पन्नम नाना विश्वम न संशय. म्हणजे अनंत ब्रह्मांड उदरी असा परमात्मा व्यापक असल्यामुळं जगतच त्याच्या पोटात आहे, म्हणून त्याचं पोट मोठं आहे. नाथरायन त्याच्यावर टीका मोठी मस्त लिहिली आहे, भाष्य लिहिलंय. नाथराय म्हणाले तू माझी वासू चराचरा म्हणून बोलीजे लंबोदरा. या लागी सकळांचा सोयरा साचोकारा तू हुसी. तू व्यापक विचाराचा आहेस, याकरता तुझं पोट मोठं आहे. म्हणून लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. लंबोदरा तुझा हाला शोभे शुंडा दंड. करी तसे खंड दुश्चिन्हांचा. करी तसे खंड दुश्चिन्हांचा. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. म्हणा
खंड दुश्चिन्हाचा करिता खंड दुश्चिन्हाचा चतुर्थ आयुधे शोभता हाती चतुर्थ आयुधे शोभता हाती 8:30 तर वाजले बुवा. लंबोदराबद्दल बोललो, गणपती देवतेबद्दल बोललो. आता शोभे शुंडा दंड. नाक वाकडा असल्यावर दागिने घालता येतील का सांगा बरं तुम्हा सगळ्या जणीला. तुम्ही जाग्यात का सगळ्या जणी. नाक समजा असं इकडं असलं तर मुरणी कोणीकडे घालतात, आणि कान इथला इथं असता तर. जे इंद्रिय जिथे तिथे असले पाहिजेत. गणपतीची शुंडा म्हणजे सोंड, आवाज कमी करा. गणपतीची शुंडा म्हणजे सोंड वाकडी असू नये. चांगलं म्हणायचं कारण काय, नित्यपूजेमध्ये विप्र सांगतात किंवा आपण आपल्या पद्धतीने पूजा स्वयमेव करत असताना असे वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडा. गणपती तुम्ही सरळ आला तर त्याचं नाव सुमुखश्च, चांगल्या मुखाचा, आणि वाकड्या पापी कृतीनं त्याच्याकडे गेलात तो वक्रतुंड आहे. शुंडादंड, मग त्याची सोंड शोभते कशी, दृष्टांत सांगतो पुन्हा राज्यसभेतला. जर राज्यसभेत दंड उभा केला, दंड चांदीचा, तर राज्यसभेत दंडाचा मान सगळ्याला मानावा लागतो. पूर्वी धर्मवेत्ता आणि नेता एकत्र जर आला तर शंकराचार्यांच्या समोर सुधन्वा नावाचा राजा खाली बसायचं कान धरून आणि चुकल्यावर म्हणायचा दंडोस्मी दंडोस्मी दंडोस्मी. म्हणजे त्या काळात राजसत्ता धर्मसत्तेला भेद होते. आता राजसत्तेने सांगायचं आणि आपण ऐकायचं. कित्येक बुवा लोक विकल्या गेले फंडामुळं, जागेमुळं, सभामंडपामुळं. आपण त्याच्यात काही अडकलो नाही आणि त्याची आवश्यकता नाही. नाही तर खड्ड्यात जा, तिकडं काही कामं नाही, धामं नाही. आपला जो विचार आहे तो विचार आहे. कदाचित आम्हाला तुम्ही संकोचित माना, चालेल, पण आमची स्पष्ट स्वच्छ भूमिका आहे की लांगूल चालन हे आपलं काम नाही नाही नाही. आता महाभारतात लगेच श्लोक जोडून सांगतो. कालो वा कालनम राज्ञा राजा वा काल कारणम इति ते संशयो माभूत. राजा कालस्य कारण. जगात होणाऱ्या उलाढालीचा राजाच कारणीभूत असतो. एखाद्या मंत्र्याकडनं एखादा फ्रॉड झाला तर घटना आजही लिहिते की त्याला पदच्युत करावं. हेच महाभारताने त्या कालखंडात अनुशासन पर्वात लिहिलं. म्हणजे व्यासांचं वचन घटनेलाही डावलता येत नाही. ही संत परंपरेची खासियत आहे. चला, शोभे शुंडा दंड. दुसरा दृष्टांत देतो. दृष्टांत यासाठी द्यायचा आहे, सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांत. एखाद्या सिद्धांताची समीक्षा करण्याकरता उक्ती उपयोगात आणतात. वानगी दाखल त्या गोष्टीला दृष्टांत म्हणतात. कसा दृष्टांत आहे? ज्ञानोबरायांची दिंडी, तुकोबरायांची दिंडी, नामदेवरायांची दिंडी, त्याच्यानंतर मुक्ताई, पैठण, आपल्या सगळ्यांच्या सोहळ्यात जेव्हा निघतात पंढरपूरला आषाढी कार्तिकीला, लाखो लोक येतात. पण ज्ञानोबरायांच्या चोपदाराच्या हातातल्या चांदीच्या दंडाची एवढी किमय आहे, वर केला की आरतीला सगळे शांत बसतात. किंमत काय? काठी येते. व्यावहारिक काय? चांदी येते 18 गेजची MM ची. परंतु त्या धातूला इथं किंमत नाही, त्या शिष्टाचाराला किंमत आहे. आता मी जेव्हा परप्रांतात जातो, आखाड्यात महात्मे लोकात लहवीत मी पूर्वी बरोबर होतो, पण ते रामानंद निर्मोही आणि आखाड्या अंतर्गत वारकरी प्रकरण मला खटकलं. त्यामुळे मी शंकराचार्यांच्या परंपरेत दंडी संन्यास स्वीकारला. कारण शांकर मतानुवर्ती वेदांत आहे आपला, आपली परंपरा. मी पुराव्यामागे पुरावे देईल. जरा नाथरायांचा हस्तामलक काढा. ते म्हणाले, आता वंदू शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडूनी कर्मठ तिचा विचारू प्रज्ञाद्य न करू प्रकटला मठामनाय निर्मिले शिष्योपशिष्य शोधिले महावाक्यासी बुधिले तो हा शंकरू तुका करी प्रणिपात दंडवता आचार्या व्यासांचा मागोवा घेतो. भाष्यकारांते एका अनुनाशिकाने वाट लावली अज्ञानी बुवा लोकांची. रामानुज रामानंदा लावायला लागले तर भाष्यम भाष्य विदु विदु शंकराचार्यच विठाल विठाल. ते माझे जुने मित्र होते, आजही मित्र आहेत.
मी दंडी संन्यास स्वीकारला. तर मी दंड घेऊन जेव्हा आखाड्यात जातो ना, तेव्हा ते मंडलेश्वर, नागा, बैरागी, पुजारी, कोठारी, भंडारी बाहेर येतात. आई आहे महाराज, आई आहे, दंडी स्वामी आहे. हा किंमत आपली नाही आहे, या कपड्याची, या दाढीची, विद्वत्तेची नाही, ही किंमत त्या ब्रह्मदंडाची आहे. तसं भगवान गणेशाची शुंडा जेव्हा वर होते तेव्हा ती विद्वानांच्या आणि देवांच्या सभेत शोभायमान असते. शोभे शुंडा दंड. पण कशासाठी? करीत असे खंड दुश्चिन्हांचा. करप्टेड, पापी, ब्लास्ट होणारे, व्यभिचारी जे लोक आहेत, ज्यांचं वर्तणूक चांगली नाही आणि वागणं चांगलं नाही. उदाहरणार्थ तुम्ही दोघंही अंगावर घेऊ नका. 7 दिवस एका पखवाज वादकाने नंबर 1 पखवाज वाजवला, पण काल्याच्या दिवशी सकाळी त्या गावातली पोरगी त्याच्यावरून निघून गेली. मी थाप टाकल्यात म्हणलो होतो हे चिन्ह बरं नाही. एका बंगल्यात मी मुक्कामाला होतो आणि ती पोरगी फोनवर बोलायची सारखी 1.5 तास 2 तास. कान गरम झाला तिचा, मोबाईल गरम झाला. मी म्हणलं बाळा बघू इकडे. ती म्हणे तुम्हाला यातलं कळणार नाही. म्हणलं म्हणून तर संन्याशी झालो मी, पागल आहे. मी तिच्या आई वडिलाला म्हणलं पुढच्या वर्षी मला बोलवा नका बोलू, पण हे वागणं बरं नव, हे चिन्ह बरं दिसत. ती म्हणे नाही नाही गुड्डीचं बोलणं तसं नाहीये, ती एकदम प्रेमाने फ्रँकली बोलते. म्हणलं बर बोलू दे काय, पण चिन्ह बरं दिसत नाही. पोरगा गातोय चांगला नंबर 1, पण त्याने कथाकाराची बायकोच पळविली. ऐका, ए हसू नका, ऐका ना ऐका ना. त्यामुळे मी कथा घेतो भागवताच्या, पण कलाकार बरोबर नेत. तुमचाच आणा बाबा, राहिला तरी तुमचा आणि पळून गेला तरी तुमचा. नाही तुमचं त्यांचं जुटल का? मला जुटत जुटत. खेड्यातले लोक जुटन का? मला जुटत. विठ्ठल वाईट वागणं. आता तर कोणी कोणाचे चिन्ह पळवतं हे सुद्धा चिन्ह चांगलं नाही. असो, अशा चिन्हांना प्रतिबंध करतो गणपती. बर. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. आयुधे शोभताती हाती. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. भक्ताला रक्षिसी निरंतर म्हणा. ताला रक्षिसी निरंतर. चतुर्थ आयुधे शोभताती हाती म्हणा. आपल्या संप्रदायात फडाचा नियम असा आहे, पहिल्यांदा आकार मध्यम स्वरात द्यावा आणि फड परंपरेनं उत्तरार्ध म्हणताना उच्चैर घोषैही उच्च स्वरात प्रमाण म्हणावं. म्हणून आम्ही दोघंही म्हातारे झालो तर वाघ किती म्हातारा झाला तरी डारकाळी फोडीतच असतो. लक्षात घ्या. नुसता केलं की खालास. हा. एका बंगल्यात मुक्कामाला मी होतो आणि बैठकीत पोरग माझ्याकडे आलं. ते म्हणलं आई ते बाबा कसे दिसतात. मी म्हणलं त्यांनी बैठकीपासून स्वयंपाक घरापर्यंत सगळं क्षेत्र ओलीचा खाली आणलं. मला कित्येक लोक म्हणले स्वच्छ राहा. म्हणलं ह्याच्यातच वजन आहे माझं. हे फोटो काढणारे मला म्हणतात स्माईल करा. मला मी हसतोय तुला दिसत नाही, त्याला मी काय करू? जाऊ द्या रे बाबा, अभंग खूप मोठा आहे मला. चतुर्थ आयुधे, आयुध सांगतो गणपतीच्या हातातले. अंकुश नावाचा आयुध आहे गणपतीच्या हातात. एक वाक्य बोलतो आणि टाळ्या घेतो, पुढे जातो. ऐका. अंकुश असे वाक्य असे, बिघडलेल्या राजसत्तेला धर्मसत्तेचा अंकुश असावा.
हे तुमचं चुकतंय ही सांगण्याची हिंमत बुवाची खासदाराला असली पाहिजे. नाही त्यांनी म्हणायचंय प्रदूषणावर तुम्ही बोला, म्हणजे आम्ही वृक्षवल्लीवर कीर्तन करायचं आणि तुडून येणी न्यायचे. वाळू उपसा करणं म्हणून आम्ही कीर्तनात सांगायचं पर्यावरण संतुलित ठेवा आणि त्याने ट्रका लावायच्या. व्यसनमुक्ती व्हा आम्ही सांगायचं आणि त्यांनी म्हणायचं महाराज नाव टाकले उद्घाटनाला या. नाही कळलं तुम्हाला? म्हणलं येतो, काढतो, तू घेन मला दे. अरे काय विठ्ठल विठ्ठल. हत्ती ऐका ना, ऐका ना, हत्ती किती पण मदोन्मत्त असू द्या, थोडं गांभीर्य, थोडं हसत जा, पुन्हा जागेवर येत जा. हत्ती किती पण बलदंड असला आणि हत्ती किती पण मदोन्मत्त असला तर माहूताच्या हातात एक खासियत अशी आहे, तो मानेवर बसला अंगावर डोक्यावर की तो एवढ्याच टोकदार सुई आणि दाभणीच्या आकाराचं बारीक सूक्ष्म हत्यार एवढंच टोचवलं की हत्ती सोंडवर करतो चितक्कार करतो. कोण प्राणी कोणता कसा ओरडतो त्याची नावं सांगता आली पाहिजेत. एक जण परवा म्हणला महाराज, ते आमचे महाराज वारले म्हणला आणि त्यांना भेटायला काही लोक आलते, अप्रतिम रडले म्हटलं. एखाद्याने बंगला बांधला, आपण जातो कीर्तनाला, मग काही बरोबरचे असतात, वाह सेठ काय बंगला आहे, भयानक बांधकाम आहे. अरे भयानक म्हणजे भूत वेताळा आले तिथं. तर रिखीव म्हणावं, चोखीव म्हणावं, नक्षीदार म्हणावं, टापटीप म्हणावं, चांगली बांधणी म्हणावं, लोकाला कळतच नाही, काहीही बोलतात, काहीही बोलतात. एक जण मला म्हणला कीर्तन अतिशय सुंदर, आजच्या सारखा नालायक महाराज अति सुंदर, पुन्हा नालायक महाराज. एकदम आपल्या दर गावात एक बोलणारे शहाणे निघालेत. आता शांत बसा, सगळ्यांनी कीर्तन ऐकलंय, अन्नदानाच्या पंक्ती आहेत, महिलांना आधी बसू द्या, पुरुषांना प्रार्थना आहे, तुम्ही जरा दर्शन उशिरा घ्या, महिलांना प्राधान्य द्या. या बाजूला महिला आणि या बाजूला लेडीज पाया पडतील. मला शिक्षण तुझं रे, मला MSc जिओलॉजी, म्हणलं वा रे वा, विठाल विठाल. अंकुशात ताकद अशी आहे की हत्तीला कंट्रोल करता येतं. मदोन्मत्त मन म्हणजे हत्ती सांगितला इथे, मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयो हो. दुःखास कारण शरीर आणि मनाला कारण काय, काय चुकलं का माझ्याकडून? दुःखास कारण शरीर आणि बुद्धीस कारण मन ना. नाही नाही चुकतंय चुकतंय चुकतंय. विठ्ठल विठ्ठल. बद्धास कारण मन, बद्धास कारण मन, दुःखास कारण शरीर. मग त्या मनाला कंट्रोल करण्यासाठी अंकुशाचा मार आहे. ऐरावत रत्न आणि त्याशी त्या ऐरावत म्हणजे प्रॅक्टिकली हत्ती नाही, जीवच कुणी गजेंद्र आहे. आणि बिघडलेल्या गजेंद्राला मनावर कंट्रोल करता आलं नाही की कुणीतरी सद्गुरू जाणता पाहिजे किंवा देवता असली पाहिजे, अंकुशाने टच केलं पाहिजे. चतुर्था युद्धे अंकुश. मग पाश आहे, पाश पाश. दोन अर्थ आहेत पाशाचे. एक तर सप्तपाश्यात आपल्याकडे गेले आशा पाश, त्या सप्तपाशातून मुक्त व्हा हा माझ्या पाशाचा संदेश तुम्हाला आहे, किंवा प्रपंच पाशातून बाहेर पडा हा संदेश आहे. अंकुश पाश मुदगल म्हणजे लाकडी बॅट असती ना, तसं पहिलं मुसळ असायची आणि मोगऱ्या असायच्या. बाजरीचा कांडाकोटा केला, आवाज थोडा कमी कर रे भाऊ, खानकाय लागला आवाज, तर ते असं कांडाकोटा करायचे. आता पनवेलला रायगडला 3 खोल्यात आणि त्याच्यात बाथरूममध्ये खडबूड दगडावर काही व्यवस्था नाही कपडे धुण्याची, मग त्या लाकडी मोगरीनी महिला मारतात. एक तर माझ्या देखत कपडे धुताच ती लाकडी मोगरी घेऊन नवऱ्याच्या अंगावर धावली होती. तेव्हापासून फ्लॅटवर जायचं मी टाळतो. तुझं दूध नको, पोहे नको, सुट्टे 20 रुपये दे, मी रस्त्याने घेतो, त्रास करू नको. पाश मुदगल आणि परशु. शेतकरी वर्ग असा आहे आजही आणि जुनाई आणि मध्यम काळातलाही की त्यांच्याकडे रिव्हॉल्वर, स्टेन गन नाही, रायफल नाही, पिस्तूल नाही, काही नाही. आपली कुऱ्हाड घेतलेली, शेतात जायचं, मेंढपाळ, शेळ्या पाळणारा, गाई मागलचा, पांदी लावणारा, बांध संरक्षित करणारा, वाडगं करणारा जवळचा हत्यार आहे परशु आहे.
परशु गणपतीकडे कसा आला याची कथा मोठी आहे, कधीतरी सांगेल, पण लगेच सांगून टाकतो. कैलासात अशोका कुमारी कार्तिक स्वामी गणपती खेळत होते आणि गणपतीनं जे त्रिंबक चाप बाण आहे तो असा 2 पायाच्या मध्ये धरला आणि गाडी गाडी म्हणून गणपती खेळत होते. परशुरामजी हे महेंद्र पर्वतावरून कोकणातून आले. परशुरामांचं जीवन शापादपी शरादपी. रेणुकानंदन ते आले, त्यांनी घेतला आपल्या हातातला परशु आणि गणपतीला फेकून मारला. ए बच्चे, हमारे गुरुजी का शस्त्र लेके घुमता है क्या? ते परशु फेकून मारला. गणपतीने आपल्या तोंडावर दातावर झेलला, एक तुटला आणि एक राहिला. तेव्हापासून त्याचं नाव पडलं एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात्. याला संत प्रमाण विघ्ने निवारी क्षणात, नाव त्याचे एकदंत. त्यावर ज्ञानोबरायांचा प्रकाश वेगळाच आहे. आता या लोकांना काय सांगावा, तुम्ही ओविवून समजून घे. एके हाती स्वभावताची तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांना छिपा हुआ प्रच्छिन्न बौद्ध मत. या सगळ्या नास्तिक मतवाद्यांना, लोकांना नास्तिकच कळत नाहीत. 4 वाकालाच नास्तिक म्हणतात. नास्तिको वेद निंदकः. आणि दुसरं प्रकरण असे की यावत जीवम सुखं जीवे रणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हे 4 वाकाचं मत आहे. वेदानुमोदित प्रकरण मानत नाही तो नास्तिक. असो, वेळ आपल्याला कमी आहे. श्रोते हो, एक चिंतनाचा भाव मांडतो. अभंग प्रदीर्घ मोठा आहे. बुधवार होता. एक नवीन लोकांच्या समोर मीडिया तंत्राकडून जावं, तेच अभंग कानावर जाण्यापेक्षा म्हणून हा प्रयास चिमुकला मी केलाय. खर तर सूर्यापुढे पंथी लावावी असा माझा प्रयत्न आहे. विठ्ठल तो परशु पाप्यांच्या मताचं खंडन करण्यासाठी गणेशाने आपल्या हातात धारण केला. चतुर्थायुधे शोभता तिहाती भक्ताला रक्षिती सप्ताहा पुरते नाही निरंतर कायम गणपती रक्षण करतात. बर भव्य रूप तुझे उंदीर वाहना विसंगतीच वाटती. भव्य रूप तुझे उंदीर वाहना. एवढा व्यापक गणपती आणि वाहन छोट उंदीर. खरं तर याला हत्ती, उंठ, जिराफ, घोडा, सिंह पाहिजे होता. तुमचं काय म्हणणं आहे? बोला ना. एवढ्या मोठ्या गणपतीला वाहन कोणतं दिलंय? असं काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही नावाला आले, आता तुम्हाला इंडिवियर पाहिजे, पजेरो पाहिजे, तुम्हाला कोणती अजून इनोवा पाहिजे, तुम्हाला फॉर्च्युनर पाहिजे. फॅटमध्ये इंडिका तुम्ही शोभून दिसत नाहीत. ही जशी प्रपंचात महिलांची इच्छा असते नवऱ्याच्या प्रती, तसं आपल्या सगळ्यांची अज्ञानी वृत्ती अशी आहे की एवढा मोठा गणपती आणि वाहन उंदीर. सायंटिस्ट विचाराचे 4 पोरं फिरायला चालले होते आणि एक भोळा वारकरी शेजारी बसला होता. दृष्टांत ऐकता ना तुम्ही सगळेजण? माना हलवा ना, म्हणजे तुम्ही जिवंत आहेत असं मला वाटलं पाहिजे मधून. नाही तर लगेच गुलाल घेऊन श्रद्धांजली व्हायची वेळ आणू नका. ऐकताय ना? कीर्तनात प्रसन्न राहावं, नाही तर तोंडावर गौरी फुटलीन वागता खोलतोय. काय करायचं त्याला? ऐका 4 सायंटिस्ट पोरं चालले होते आणि भूक लागली. जेवण केलं.
वारीची झुळूक आली, झोपले. झाड होतं कवठाचं. कोणतं होतं? कवठाचं. ते झाड मोठं, फळ एवढे एवढे. ते सायंटिस्ट विचारायचे त्या वारकऱ्या म्हणले, काय देवाचा न्याय? देव 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 काय? देव अफूची गोळी आहे. कसला देव आलाय? आजही काही नेत्यांच्या अवलादी अशाच आहेत. कसला देव आलाय? तुझ्या बोकांडी बसून तुला कळन त्या टायमाला. तोपर्यंत तुला कळायचं नाही काय देव आहे ते. देव देवच आहे. देव चतुर आहे, त्याच्या नादी लागायचं नाही. जाणून अंतर जाणीवेचा देव असं म्हटलेलं आहे हस्तामलकात. देव देवच आहे. श्रोते हो, कवठाचं झाड म्हणे आणि एवढं मोठं आणि फळ बारीक. आणि हे शेजारी बघा वेल म्हणले, भोपळ्याचा वेल, काशी फळ भोपळा, खोड बारीक आणि जमिनीवरच आहे. हे फळ वर पाहिजे होतं आणि कवठाचं खाली पाहिजे होतं. झोपले ते वारकरी जागाच. हरिपाठ काढला त्याने आणि बिचारा तो हरिपाठ म्हणत बसला. वाऱ्याची झुळूक आली. कोण्या एका कवठाचं देठ पिकलं होतं. ऐकता का? असं सुटलं आणि त्याच्या कवळीवर बसलं. 2 दात आत आणि रक्त बाहेर. ते बोल, अरे बाप, हे काय झालं? म्हणलं काही नाही झालं, हे खालचं वर पाहिजे होतं. खालचं वर पाहिजे होतं. तशी शंका आहे. एवढा मोठा गणपती आणि वाहन त्याचं उंदीर. ऐका विज्ञानवाद्यांनो, जे एज्युकेशननी परिप्लुत आहेत त्यांना मी सांगतो, आजही कॅम्प्युटर केवढा आहे? अरे बोला ना. कॅम्प्युटर एवढा आहे, एवढा आहे, एवढा आहे. आणि त्याला चालवायला, ओपन करायला, फाईल करायला, सेव्ह करायला बोला ना, काय आहे ते? माऊस. वाटमीन माऊस म्हणजे काय? म्हणजे काय? उंदीर. उंदीर उंदीर म्हणजे कोण आहे? उंदीर. एवढ्या संगणकाला फाईल मोकळी करायला, मोकळं करायला, शोधायला, बाण लावायला कोण काम करतोय? अरे तो काही साधा आहे काय? चाणक्य आहे तो. कधी कधी चुकाई करतो. शेतकऱ्यांना अनुभव आहे, त्या खळ्यातलं इकडं आणतो, इकडचं तिकडं नेतो. म्हणून हा फ्रॉड चांगला नाही, म्हणून त्याला दाबलं पाहिजे. म्हणून त्या भव्य दिव्य गणपतीनं त्याच्यावरती स्वारी केली. आता प्रमाणक्षेपक का अबद्ध ही वादात जात नाही. जुने म्हणत आले, मी सांगतो, ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. या षडवैऱ्यांना छिद्र पाडण्यात तो ज्ञात आहे. आशांना दाबलं पाहिजे. प्रसंगी दबाव आणलाच पाहिजे. कडक बोललंच पाहिजे. शिस्त सांगितलीच पाहिजे. म्हणून गणपती त्याच्यावरती बसला आणि त्याला मग नामदेवराय म्हणाले, तुला मी या करता नमन करतो, तुझं काम रिखीव चुखीव आहे. आजीदादा गेल्यानंतर आपण पक्ष नाही पाहिला. आजीदादा गेल्यानंतर जाती नाही पाहिली. त्यांचं काम, प्रॉम्प्टपण, वेळेवर जाणं, शिस्तप्रियता, टापटीप, या माणसाला सलामच केला पाहिजे. का? नमन चरणात. असा नेता होणे नाही. पक्ष कोणताही असू दे, आपण भांडायचं नाही. शेवटी व्यक्ती म्हणून एखाद्याकडं पाहावं आणि त्याला सलाम करावा. असू द्या, लेकरं बडबड करायला लागले, त्यांना हे प्रकरण सहन होईना. तुझे नाम घेता दोष जळता, ती तुझे नाम घेता दोष जळता, ती तुझे नाम घेता. हा हा हा. जळता ते तुझे नाम घेता, दोष जळता ते. कळी काळ कापती तुझ्या नामे, कळी काळ कापती तुझ्या नामे, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती. म्हणा. कळी काळ कापती तुझ्या नामे, कळी काळ कापती तुझ्या नामे, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती. तुझे नाम घेता दोष जळता, ती कळी काळ कापती तुझ्या नामे. हाला हाला हाला. कळी काळ कापती तुझ्या नामे, तुझे नाम घेता दोष जळता,
पांडुरंगाचं नाव आपल्याला माहितीच, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, रामकृष्ण हरी इत्यादी मंत्र आपल्याला माहिती आहेत. परंतु श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे माहिती आहे, नमः पार्वती माहिती आहे. ते प्रदीप मिश्रांनी तर नवीनच मंत्र काढलाय, शिवाय नमस्तुभ्यम. मी 12 वर्ष झाली पिंपळाला प्रदक्षिणा मारतोय, माझं लग्न काही जुळाना, काय करावं त्याला सांगा. तू काय लागायला पिंपळाचं सांगायला आम्हाला? भार्गव संहितेत पहिलाच मंत्र आलाय, मूल तो ब्रह्मरूपाय, मध्य तो विष्णू रूपिणे, अग्रत शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः. म्हणून म्हणाले की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंग्याशी बळ. सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ, सोन्याचा असता तर आळंदीच्या बुवा लोकांनी मर्डर केले असते एकामेकाची. विठ्ठल विठ्ठल कोणतं नाव घ्यावं गणपतीचं? तर 12 नाव आहेत. नारदाने लिहिलेलं, तुम्ही स्तोत्र काढा, नेटला गुगलला मिळतं. नारदौ उवाच प्रणम्य शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम इत्यादी एतानी 12 नामानी. हे 12 नाव आहेत. त्यापैकी लंबोदर, मोर्या, गणपती, तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही घ्या, तुमचं चांगलं होईल. दुर्वा वहा, लाल अक्षत वहा. पुन्हा मी नाही सांगत त्याच्यासारखंच, तुम्हाला लेकरं होतील म्हणून. काही लोक विचारतात, मला गेल्या गेल्या विचारलं, आमच्या पोराचं मधल्याचं लग्न राहिलंय. म्हणलं मी सोडली, ड्रायव्हर करीत नाही, ह्याला करायचं नाही, आता तुझं काय करू मी सांग म्हणलं. का म्हणजे टावर खालीच रेंज नाही, तुमचं काय करायचं आम्ही सांगा बरं. लोकांनी कोणाला कोणती प्रार्थना करावी लोकाला अजिबातच कळत नाही. योग्यम योग्याय दातव्यम, कुणी कोणाला करू नये. तुझे नाम घेता दोष जळताती, कळी काळ कापती तुझ्या नामे. असे नाम नामीन जड जीवाचा हा भेद सांगितलेलाच आहे. नामनामीचा अभेद केला की मग एकदा का भगवन नाम संकीर्तन केलं की नामी नाम एकत्र होतो. किंवा तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. उर्मी आशना पिपासा शोक मोह जरा आणि मृत्यू. हे सारं तुमचंच ऐकून आम्ही सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, मुके बोलतील वेदघोष. वेदघोष करता येतो. मुकम करोति वाचालम पंगुलंगयति गिरीम यत कृपातमहं वंदे परमानंद माधवम. आळंदीचं दृष्टांत देतो मी. जे बुवा आळंदीला होते सगळेच काही घरातून संस्कृत, विद्वान, पंडित, भंडारकर, कौमुदी, लघु प्रस्थानत्रय काही नाही. खेड्यापाड्यातले साधे कष्ट करणारे लोक, शेतकऱ्याची लेकरं आळंदीला आली. आजान वृक्षाचं जवळ बसले, पिंपळाखाली प्रदक्षिणा मारल्या, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, इंद्राणीचं स्नान केलं, भागीरथी कुंडातून तीर्थ आणलं, अध्ययन अध्यापन केलं. आणि ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. अ आ इ च छ ज झ य त थ द ध न प फ ब भ म य र ल व काही माहिती नाही, कक्का किक्की काही माहित नाही. तर ते अशी पोरं सुद्धा ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरावर हाताने बोट फिरवली. ती ज्ञानोबराच्या तुकोबराय नाथरायांच्या कृपेनं महाराष्ट्रात वेदांताची वाचस्पती झाली. लक्षात धरा, वाचस्पती झाले. मी जरी विप्रकुळात जन्माला आलो तरी मला काय बुद्धी होती. आळंदीच्या 4 अक्षराच्या श्रवणानं आणि लिखाणानं 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. आणि परिणाम सांगितलाय, मुके बोलतील वेदघोष. वेदघोष अवघड आहे. मी श्रीकांत भट्ट चितळ्यांच्याकडं आळंदीला वेदाध्ययनाला जेव्हा होतो, वेदाध्ययनात माझी रुची नव्हती, पण मला यावं म्हणून अनेकापुरतं आपल्याला यावं नित्याचं म्हणून मी जात होतो. तर ते एक एक अक्षर स्वर असे सहित घोकत असायचे. नमस्ते रुद्रमन्य व ते वला मान वर नाही गेली की ते चंदनाचं खोड फेकून मारायचे. म्हणजे वेदविद्या एवढी अवघड आहे. त्या शाखेप्रमाणे जो उच्चार आहे तो तसा जर आला नाही तर गुरुजी रागवतात. आघात चुकला तर ज्येष्ठ सुभाष बुवांना चुकीचा आघात जमत नव्हता, रामबुवा काजळ्यांना जमत नाही, अभिमन्यू बुवांना जमत नाही, डवरी गुरुजीला जमत नव्हता, वैद्य गुरुजींना जमत नव्हता. का? त्यातले ते पांत ज्ञात आहेत, अभ्यासक आहेत. आघात कितपत क ग क अचा करावा हे त्या प्रसंगाला तेव्हाच कळतं. आपल्याकडचं ओबडधोबड गाणं आणि गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देताना घेतलेली कसोटी, ते परीक्षक असतात पारखी, रत्नपारखी, अभ्यंकर, चितळे, उपाध्याय. आणि ते म्हणतात बोवायत वाटतं, हो छान गायलंय, बसा बाजूला.
ऐक नाही. हा, मी कशाळकरांच्याकडे पुण्यात परीक्षा, पारखी नावाचे आंधळी आले. मला म्हणाले, बुवा आहेत का? हो. अभंग म्हणा, दुसरी अपेक्षा आपल्याकडून काय करावी. पास केलं मला, पण मेख मारून केलं. याच्याहून तुम्ही समजून घ्या, इकडं ओरडणं वेगळं आणि तिथं बोंबलणं वेगळं आहे. ग्रामीण भागातला पूजापाठ वेगळा आहे. पण आता तो रेके नावाचा मुलगा वेदात साऱ्या भारतात पाहायला आला. शृंगेरीने काय, प्रधानमंत्र्यांनी काय, मुख्यमंत्र्यांनी काय, विद्वानांनी, वारकऱ्यांनी त्याचं स्वागत केला. अरे किती मंत्र, कंठस्थन स्वच्छ, एकही अक्षर असं अभद्र नाही. की नगरचा केवढं भाग्य, अहिल्यादेवी नगराचं. टाळ्या वाजवा आबोआ. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, मुके बोलतील वेदघोष. गणपतीच्या लीला आणि कृष्णाच्या लीला समकक्ष आहेत. ऋण झुण पायी वाजताती वाळे, ऋण झुण पायी वाजताती वाळे, ऋण झुण पायी वाजता देवाळे, ऋण झुण पायी वाजता देवाळे. ऐकूनी भुलले मन माझे, ऐकूनी भुलले मन माझे, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती म्हणा. ऐकुनी भुलले मन माझे, ऐकुनी भुलले मन माझे, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती. जसं ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया. अयोध्येत राघवेंद्र सरकार चलताना पायातले वाळे वाजले की ब्रह्मांडाला वेड लागायचं. कृष्ण परमात्मा गोकुळात नंद पाटलांच्या वाड्यात रांगत असताना ऋणझुण वाळे वाजले की श्रुती नावाच्या गवळणी वेड्यापेशा होत असायच्या. आणि त्यात लालबुंद ओठावर ठेवलेली बासरी म्हणजे सोहमध्वनीचा नाद वाजवत असताना गवळणी वेड्या व्हायच्या. वृंदावनी वेणुकवनाचा माये वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माये वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे. वेणुनादे गोवर्धनु गाजे म्हणा, वेणुनादे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादव राजे, मज पाहता भासती यादव राजे, मज पाहता भासती यादव राजे, पाहता भासती यादव राजे. वृंदावनी वेणुकवनाचा माये वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माये वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे. आणि मग मुरली नो हे केवळ बाणंतीने हरिला माझा प्राण. तसे परम्यात गणपतीच्या पायातल्या वाळे आणि त्याचा ध्वनी कानावर आला की गवळणीला, गोपींना, श्रुतींना, वेदाला, उपनिषदाला वेड लागायचं. श्रुती तेच्या अवय देखांगिक भाव, जिथं लावण्याच्या शोभा, अर्थ शोभा, अर्थसंगती उत्पन्न होत असायची. भक्त वत्सला ऐके पार्वती नंदना. इथं प्रार्थना केली बर का नामदेवरायांनी. प्रार्थना अशी आहे, प्रकृष्ट दर्जाची विनम्र भावानं प्रभूची केलेली प्रार्थना, तिचं नाव प्रार्थना. एक व्यक्तिगत आहे आणि एक जगत कल्याणाची आहे. जगत कल्याणाची प्रार्थना करताना नामदेवराय प्रार्थना करतात, भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना. आता पक्क कळलं हा मुलगा कोणाचा आहे, पार्वती नंदना. जसं मज पाहता भासती यादव राजे, गवलन का नंदकुमार कन्हैया. तसं हे वर्णन कुणाचं चाललंय तर भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना. नंदन म्हणजे पुत्र,
मुलगा नमन चरणा करी तसे. दोनदा नमन आहे, एकदा वस्तू निर्देश आहे आणि एकदा आशीर्वादाचे. असे दोन नमन केले. नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती, वर्तमान काल वाचक आहे. नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती, ही साखळी लावताना वक्त्याच्या नाकी नव येते. सगळं वर्णन आतापर्यंत गणपतीचं आहे आणि आता खाली शेरा असा मारला नामदेव रायांनी. आपल्या संप्रदायाची मेख आहे ही गुरु किल्ली आहे. आणि काय केलंय, नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती, पण वर्णी तसे कीर्ती कृष्णजीची. आता काय करायचं आहे की नाही. वर्णन तर गणपतीचं केलंय, म्हणजे जन्मभर तुम्ही या पक्षात राहिला आणि अचानकच बदलला. हे तर कळते ना तुम्हाला. हे कळत नाही असं मनुष्यच नाही आता महाराष्ट्रात. एवढुल्यांना कळायला लागले, छोट्या छोट्यांना. अचानकच भूमिका बदलली बुवा तुम्ही. हे कसं काय झालं. भूमिका बदलली हा तुमचा भास आहे म्हणाले. तुम्ही काय करा, गार्ग्य, गृत्स, मद, गालव, सुधाकर हे जे गाणपत्य ऋषी आहेत, जसे याज्ञवल्क वशिष्ठ आहेत, तसे हे गाणपत्य ऋषी आहेत. त्या गाणपत्य ऋषींनी गाणपत्य अथर्व शीर्षात असं लिहिलंय, त्वम विष्णुस्त्वम अंडरलाईन. गणपती कोण आहेत, विष्णू आहेत. आता याला प्रमाण दुसरं काय, तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही. विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. हा तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही. विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. आ तुका म्हणे पायी विठ्ठल गणपती तुझा नाही. विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही. विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. ही आपली साखळी आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. महाराजांचं उत्तर तुकोबाऱ्याने दिलं, गणपती विठ्ठल दोन्ही एकच आहेत. दत्तात्रय विठ्ठल एकच आहेत. टेंबे स्वामींचं एक अष्टक आहे, वासुदेवानंद सरस्वती मोठी भव्य विभूती होऊन गेली दत्त परंपरेत. त्याने असं लिहिलं, जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपानिधे. त्यांनी पांडुरंगाला पाहिलं तेव्हा त्यांना दत्तात्रय दिसले, आणि दत्तात्रय पाहिले तेव्हा त्यांना पांडुरंग दिसले. महाराजांचं साग्र जीवन पंढरपुरात गेलं. अतिविद्वत्ता, विनम्रता, आमच्या सगळ्यावर त्यांचं नितांत प्रेम. मी आळंदीला गेलो की त्यांच्या संस्थेत भेटायला जातो. आम्ही तास ना तास बोललोत. काही फोटो मी संग्रहाला ठेवलेत. ही अशी देखणी माणसं, देखणी शब्दाचा अर्थ स्मार्ट, अभ्यासक माणसं पुन्हा पुन्हा होणं अशक्य गोष्ट असतं. लक्षात धरा तुम्ही. बुवा होतील, कीर्तनकार होतील, शिस्तप्रियता आणि बृहत प्रस्थानस्त्रय, लघु प्रस्थानस्त्रय तयार आहे. त्या मानाने मी फार काही शिकलेलो नाहीये, कमी शिकलो. परंतु कोणत्या जागी काय मांडावं हे मापन सगळ्यांच्या कृपेनं मला मिळाल्यामुळं मी कधी आरडाओरडा, कर्कशपणा करत नाही. तारुण्याच्या काळात भला धिंगाणा मी करायचो, मला उशीर अक्कल दाढ आली. पण माझ्यावर प्रभाव यांचा, भाऊचा, आमच्या कुंभार गुरुजींचा, करवीर पीठाचे जुने शंकराचार्य होते त्यांचा, त्यांची हरिदासी कीर्तन गोड असायचे, मिठास आवाज. अच्छा, सगळ्या तालात गायचे ते. गजझंपा, अश्वघाटी, दीपचंदी, खेमटा, हे टप्पा, हे भाव आहेत त्यातले. आता समजा हे दोन पखवाज वादक आहेत. आता यांना या गणपती चरित्रात, चिंतनात, अभंगात गणपती पर्ण वाजवायला संधी असते. कृष्ण चिंतन आहे तर कृष्ण पर्ण वाजवावं. शिवाचं चरित्र आहे शिवरात्रीला तर शिवपर्ण वाजवावं. कुठे काय वाजवावं त्या त्या प्रसंगाला, त्या लोकाला ते माहिती असतं, ते वाजवतात. नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती. 9:09 झालेत, आता 10 झाले वाचनकच एकदम. नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती,
वर्णी तसे कीर्ती कृष्णजीची चतुर्थायुधे शोभताती हाती भक्ताला रक्षिती निरंतर कृत त्रेता द्वापारं कली. प्रत्येक युगात गणपतीचा अवतार स्वतंत्र आहे. आई वेगळी आहे, वडील वेगळे आहेत आणि वाहनही वेगळे आणि वर्णही वेगळा आहे. लक्षात धरा. काही शहाणे कांदे म्हणजे सगळ्या कर्माच्या आरंभाई गणपतीचं पूजन आहे. तर शंकर पार्वतीच्या लग्नात कोणत्या गणपतीचं पूजन केलं होतं? अरे तो प्रणवस्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे. नंतर तो सगुण साकार झाला. त्या 3.5 मात्रेने युक्त येतो, आकार उकार मकार इत्यादी. अशा स्वरूपाचं पूजन केलं. ते काही फक्त शंकराच्याच पोटी जन्माला आले असं नाही, अनेक ठिकाणी गणेशाचे जन्म आहेत. जसं आता बघा, विष्णूचे मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम बौद्ध आणि कलंकी अवतार आहेत, तसे गणेशाचे अनंत अवतार आहेत. असो, हा एक गाणपत्य विचार या निमित्तानं तुमच्या कानावर जावा. आणि शिवरात्री शिवाची रात्री आहे आणि शिवाच्या परिवारातली उमा आहे, सती आहे, कार्तिक स्वामी आहे, नंदी आहे, भृंगी आहे, शृंगी आहे, गाणपत्य आचार्य आहेत आणि गणपतीत. म्हणून त्याच्याच परिवारातल्या सदस्याचं चिंतन शिवरात्री महोत्सवात करावं. आणि आदरणीय श्रद्धेय श्री पुंडलिक महाराज शास्त्री महोदयांचं आज दर्शन भेट आलिंगन मला झालं. सगळेच माझी आजी विद्यार्थी ललांभूत आहेत. जणू काही आळंदीला सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या शताब्दीत कीर्तन चाललंय असा आनंद मला वाटतो आहे. दोहिरी टाळकर यांचे रांग आहेत. हे खरं ऐश्वर आहे. साधूचं ऐश्वर काय, वैष्णवाचं ऐश्वर काय, हे ऐश्वर आहे. आम्ही कीर्तन केले, आम्हाला एक पोरग घडवता नाही आला, ड्रायव्हर नीट सांभाळता नाही आला आम्हाला. संसारात 50 वर्ष बायको म्हणली तुम्हाला अक्कल नाही, काय करावं सांगा तुम्हाला. म्हणून मी हे स्वीकारलंय. काही बावळट आहे का मी? आणि या माणसाने नैष्ठिक ब्रह्मचर्यातून अध्ययन अध्यापन ग्रामीण भागात जाऊन, मूळ यांचं नेवाशा जवळचं पाणेगाव नावाचं गाव, तिथून आलेले हे कुळ. आणि या महाराजांनी जगभर विद्यार्थी घडवले. आज एक दरार आहे, रामभाऊंचा असेल, आमच्या जंगली शास्त्रींचा असेल, दरार आहे. कीर्तनकार खूप आहेत, पाठ शिकवणारे कमी आहेत. लक्षात धरा तुम्ही. आणि पाठाची भूमिका ज्याची स्पष्ट आणि स्वच्छ आहे, त्याच्या मुखातनं अबाधित सिद्धांत बाहेर पडत असतात. आजचं हे कीर्तन इथल्या स्थानिक ज्या ज्या देवता आहेत किंवा महापुरुषांच्या समाध्या आहेत किंवा परिसरात नाथ परंपरेच्या गर्भगिरीचा भाग आहे, या सगळ्यांच्या चरणी माझी वाङ्मयीन तत्वज्ञानाची पुष्पांजली किंवा दुर्वांकूर किंवा बिल्वदल तुलसीदल समर्पित करून माझ्या सेवेला विराम देतो. 9:12 झालेत. विठोबा रुक्माई भजन होईल. सरळ पुन्हा मी अभंग म्हणील, पुन्हा माऊलीचं भजन होईल, पुन्हा भैरवी एकेरी आणि कीर्तनाचा समारोप. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा. हात वर करा, हात सगळेजण टाळ्या वाजवा. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई 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 विठोबा संत एकनाथ महाराज की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. गुरुवर्य हरिभाऊ महाराज की जय. गुरुवर्य भक्ते महाराज की जय. लंबोदरा तुझा शोभे शुंडाद
चतुर्थ आयुधे शोभताती हाती चतुर्थायुधे शोभताती हाती चतुर्थ आयुधे शोभताती हाती चतुर्थायुधे शोभताती हाती भक्ताला रक्षिसी निरंतर वा भक्ताला रक्षिसी निरंतर भक्ताला रक्षिती निरंतर भक्ताला रक्षिती निरंतर अपरिचित अभंगावर प्रयत्न केलाय. तुम्ही सगळ्यांनी सेवा गोड करून घ्यावी अशी विज्ञापना करत माझ्या सेवेला मी या ठिकाणी विराम देतो. जे बरं ते गुरु परंपरेचे आहे, चुकलं ते माझे वैयक्तिक दोष आहेत. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकार हात वर करा सगळे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ 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 ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ ज्ञानदेव तुकाराम भले हला एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती नामा म्हणे आता देई मग स्फूर्ती नामा म्हणे आता देई मग स्फूर्ती वर्णित से कीर्ती कृष्णाजीची कृष्णजीची वर्णित से कीर्ते कृष्णजीची कृष्णजीची चतुर्थ आयुधे शोभताती हाती चतुर्थ आयुधे शोभताती हाती चतुर्थ आयुधे शोभताती हाती चतुर्थ आयुधे शोभताती हाती भक्ताला रक्षिसी निरंतर भक्ताला भक्ताला रक्षिसी निरंतर निरंतर भक्ताला रक्षिसी निरंतर म्हणा भक्ताला एक आवडतात म्हणा भक्ताला रक्षिसी जे राहिले ते म्हणा तर भक्ताला 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 वागवा भक्ताला भक्ताला भक्ता भक्ताला 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 रक्षिसी भक्ताला भक्ताला रक्षिसी
भक्ताला रक्षिसी भक्ताला रक्षिती निरंतर 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 भक्ताला रक्षिती भक्ताला रक्षिसी निरंतर निरंतर चतुर्थ आयुर्दे शोभतातिहा चतुर्थ आयुर्दे शोभतातिहा 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल पुंडली कमला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय नमः पार्वती हर हर महादेव बोलिलेले कुळे वेडवा आला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध आई विचारिला अधिकार तुला करा क्षमा तुम्ही सिद्ध कामने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम देव तुकारा देव तुकाराम देव तुकारा देव तुकाराम 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामेश्वर भगवान की जय